ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या चॅनलवर आज दिनांक आहे 19 मार्च 2026 आणि आज आपलं निफ्टी निर्देशांकात इतक्या प्रचंड प्रमाणात पडझड का झालेली आहे, तसेच HDFC बँकेत इतकी पडझड का झालेली आहे, तसेच मित्रांनो आत्ता HDFC बँकेचा शेअर्स घेण्यायोग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 19 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 23,002 अंकांनी क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांक हा कालच्या तुलनेत सुमारे 775 अंकांनी खाली आलेला आहे आणि ही पडझड मित्रांनो गेल्या 2 वर्षातील एकाच दिवसात झालेली सर्वात मोठी पडझड आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांक हा कालच्या तुलनेत सुमारे 3.26% इतका खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय, तर आपला निफ्टी निर्देशांक हा 52 हाय अंकांपासून सुमारे 3371 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपलं एकूण मार्केट जे आहे शेअर मार्केट, तर ते मित्रांनो 52 हाय अंकापासून आज सुमारे 12.78% इतके खाली आहे मित्रांनो. तर ही आज जी पडझड झालेली आहे आपल्या निफ्टी निर्देशांकाचं म्हणजेच एकूण मार्केटमध्ये, तर ह्या पडझडीचं सर्वात प्रमुख कारण होतं ते म्हणजे HDFC बँक. मित्रांनो, HDFC बँकेत आज काय घडलं, तर मित्रांनो HDFC बँकेचे जे चेअरमन होते त्यांचं नाव होतं अतानू चक्रवर्ती. तर मित्रांनो, त्या अतानू चक्रवर्तींनी आज HDFC बँकेतून चेअरमन पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला मित्रांनो. परंतु HDFC बँक ही आपल्या संपूर्ण म्हणजे बँक निफ्टीमधील सर्वात मोठी बँक आहे मित्रांनो. HDFC बँक ही आपल्या एकूण शेअर बाजारात सुद्धा निफ्टी निर्देशांकातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 2 ते 3 नंबरची कंपनी आहे आणि HDFC बँकेत आज इतक्या मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवरच झालेला आहे. तसेच मित्रांनो, युद्धाच्या बातम्यासुद्धा येऊन धडकत आहेत. ते सुद्धा अजून म्हणजे युद्धसुद्धा अजून चालूच आहे. तसेच मित्रांनो, अमेरिकेच्या FII सुद्धा आज भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये विक्री केलेली आहे. त्यामुळेच आपलं एकूण मार्केट हे आज खाली आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जर बघितलं तर आपला निफ्टी निर्देशांक हा 52 हाय अंकापासून सुमारे 3371 अंकांनी खाली आहे. म्हणजेच निफ्टी निर्देशांक हा 52 हाय अंकापासून आज सुमारे 12.78% इतकं खाली आहे. तर मित्रांनो, HDFC बँकेचा जर आपण विचार केला म्हणजे आत्ता HDFC बँक जर बघितली तर HDFC बँकेच्या शेअरची करंट व्हॅल्यू आहे 798 रुपये आणि HDFC बँकेची 52 हाय किंमत जर बघितली तर ती होती 1020 रुपये. म्हणजेच काय, तर 52 हाय अंकापासून HDFC बँकेचा शेअर्स हा आज सुमारे 21.76% इतका खाली आहे. तर मित्रांनो, 52 हाय अंकापासून HDFC बँकेचा शेअर्स इतका खाली आल्यास सर्वात पहिलं म्हणजे त्या शेअर्समध्ये सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी. तर मित्रांनो, आपण म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मंदी ही संधी असती. तर HDFC बँकेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर HDFC बँकेचा शेअर्स आज 52 हाय अंकापासून 21.76% खाली आहे. म्हणजेच काय, तर HDFC बँकेचा शेअर्स
हा सध्या घेण्यायोग्य आहे हे प्रथमदर्शनी वाटेल. परंतु मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा शेअर सध्या खरेदी करावा की न करावा याच्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करणे म्हणजे आत्ताच्या क्षणाचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर आपण मित्रांनो आज HDFC बँकेच्या अभ्यासाचे सुमारे 4 मुद्दे पाहू व या 4 मुद्द्यांवरून ही कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी, HDFC बँकेत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक निष्कर्ष काढू. मित्रांनो, आता आपण अभ्यास करण्यासाठी सर्वात पहिला मुद्दा पाहू, तो म्हणजे HDFC बँकेच्या शेअरची करंट व्हॅल्यू. मित्रांनो, आज दिनांक आहे 19 मार्च 2026 आणि आज HDFC बँकेचा एक शेअर 798 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, HDFC बँकेच्या शेअरची दुसरा मुद्दा म्हणजे अभ्यासाचा दुसरा मुद्दा म्हणजे HDFC बँकेच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, HDFC बँकेच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1020 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 770 रुपये. तर मित्रांनो, आज जर बघितलं तर HDFC बँकेचा शेअर्स हा 52वी क्लोवर सुद्धा म्हणजे 770 रुपयेवर सुद्धा आलेला होता. मार्केटच्या सेशनमध्ये HDFC बँकेचा शेअर्स कमीत कमी म्हणजे 770 रुपयाला आलेला होता आणि 770 रुपये जर किंमत बघितली तर ती 52वी हाय अंकापासून म्हणजे 52वी हाय किमतीपासून सुमारे 24.50% इतकी खाली होती. तर मित्रांनो, आज क्लोज होताना HDFC बँकेत थोडीशी सुधारणा झालेली आहे किमतीत आणि तो 798 रुपयाला ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा पाहू. तिसरा मुद्दा काय आहे की HDFC बँक ह्या कंपनीचा म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचं असतं, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 3 किंवा 5 वर्षात कंपनीला नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, HDFC बँकेचं जर नेट प्रॉफिट जर बघितलं तर मित्रांनो 2025 साली या कंपनीला 73,440 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 65,447 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 46,149 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तसेच मित्रांनो, HDFC बँकेच्या मागील 3 क्वार्टरचा जर रिझल्ट बघितला म्हणजेच काय तर दर 3 महिन्यांनी कंपनीला नेट प्रॉफिट सांगणे म्हणजे सेबीच्या नियमानुसार सांगणे गरजेचे असते. तर मित्रांनो, HDFC बँकेचे जर मागच्या क्वार्टरचा जर विचार केला 3 क्वार्टरचा तर मित्रांनो एप्रिल ते जून 25 ह्या महिन्यात ह्या कंपनीला 17,090 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. जून ते सप्टेंबर 25मध्ये 20,363 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. ऑक्टोबर ते डिसेंबर 25मध्ये 20,661 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय तर ह्या कंपनीचं नेट प्रॉफिटचं जर हिस्ट्री म्हणजे सगळं जर अभ्यास केला तर ही कंपनी सतत नफ्यात आहे आणि त्या नफ्यात ग्रोथ आहे म्हणजेच वाढ आहे. मित्रांनो, चौथा मुद्दा काय तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना नेट प्रॉफिट म्हणजे त्या कंपनीला मागील 3-5 वर्षात नेट प्रॉफिट किती झालेलं हे पाहणे गरजेचं असतं. त्याच्या इतकंच महत्त्वाचं असतं म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, HDFC बँकेचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे गरजेचे असते. तर मित्रांनो, HDFC बँकेचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 41.30% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 32.22% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत अदर म्हणजेच इतर घटक म्हणजे
FII, प्रमोटर, DII, FII सोडून जे घटक राहिलेले आहेत त्याला अदर घटक असे म्हणतात. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 16.03% आहे. तसेच मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता. त्यांचा हिस्सा 10.45% आहे. तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितलं तर मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु HDFC बँकेचं जर बघितलं आपण तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रमोटर म्हणजे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा जर बघितला तर ह्या कंपनीत 0% आहे. म्हणजे लक्षात घ्या, HDFC बँक ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली 2 नंबरची कंपनी आहे. तसेच बँकिंग सेक्टरमधील सर्वात मोठी 1 नंबरची कंपनी आहे. नेट प्रॉफिटनुसार सुद्धा ती बँकिंग सेक्टरमधील सर्वात 1 नंबरची कंपनी आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात प्रमोटर होल्डिंग 0% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही बँक इतकी मोठी असून सुद्धा त्याच्यात प्रवर्तकांचा म्हणजे त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा 0% आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ह्या कंपनीचा सर्वात मोठा शेअर होल्डर सध्या आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. मित्रांनो लक्षात घ्या, फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. मित्रांनो, 7 समुद्रापार ते आपल्या देशातील बँकेत गुंतवणूक करत असतात. त्यांचा हेतू सर्वात पहिला असतो तो म्हणजे नफा कमवणे. आणि मित्रांनो, FII जे असतात त्यांनी आज प्रचंड विक्री केल्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स एकदम खाली आलेला आहे. आणि तशी न्यूज पण आहे म्हणा. न्यूज म्हणजे काय की ह्या कंपनीचे जे चेअरमन आहेत अतनू चक्रवर्ती, त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी राजीनाम्याचे कारण काय सांगितलेले आहे की मागील 2 वर्षापासून माझ्या तत्वानुसार कंपनीत म्हणजे बँकेत व्यवहार चालत नव्हते, त्यामुळे मी आज राजीनामा देत आहे. तर मित्रांनो, त्यामुळेच सगळे गुंतवणूकदार पॅनिक होऊन ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री झालेली आहे. परंतु ह्याचं जर मूळ जर कारण बघितलं तर प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच ठिकाणी जर प्रमोटर होल्डिंग 50% असतं तर विक्रीचा दबाव एवढा वाढला नसता. म्हणजे माझे हे खाजगी मत आहे, प्रत्येकाचं मत ह्याच्याबद्दल वेगळं असू शकतं. पण माझ्या दृष्टीने म्हणजे ज्या कंपनीत प्रमोटर म्हणजेच मालकांचा हिस्सा हा भरपूर जास्त प्रमाणात असतो त्या कंपनीत अशी पडझड मोठे प्रमाणात पडझड होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर HDFC बँकेत आज सुमारे 5.32% एका दिवसात 5.32% व 52 हाय अंकापासून आज ह्या कंपनीचा शेअर्स 21.76% इतका खाली आलेला आहे. तर आता मित्रांनो, पुढचा मुद्दा म्हणजे ही कंपनी म्हणजेच HDFC बँक ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 1 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 3 वर्षापासून तसेच मागील तीन क्वार्टरचा जरी रिझल्ट बघितला तरी सर्व रिझल्टमध्ये ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट चांगला वाढलेला आहे. तसेच मित्रांनो, म्हणजे नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजूनही खूप उत्तम आहे. परंतु मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं तर प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. लक्षात घ्या, ज्या कंपनीत प्रमोटर म्हणजेच मालकांचा हिस्सा हा खूप असतो, जास्त प्रमाणात असतो, कमीत कमी 50% किंवा त्याच्याहून अधिक असतो, तेव्हा ते प्रमोटर हे त्या कंपनीचा शेअर्स पडू नये म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स खाली येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. कारण की त्यांची रक्कम तेवढ्या प्रमाणात जास्त गुंतलेली असते. रिलायन्सच्या बाबतीत जर बोलायचे झाले, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तर मालक मुकेश अंबानी साहेबांचा हिस्सा त्या कंपनीत 50%हून अधिक आहे, म्हणजे 50%च्या आसपास आहे. परंतु HDFC बँक ही इतकी चांगली बँक असून, सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली बँक असून प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या तरी गुंतवणुकीसाठी माझ्या दृष्टीने योग्य नाही. मित्रांनो, तुमचं मत काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच मित्रांनो, वेट अँड वॉच हा फॉर्म्युला ह्या कंपनीसाठी
अतिशय उत्तम ठरेल. मित्रांनो, अजूनही ह्या कंपनीत फंडामेंटली काहीही दोष नाही, फक्त प्रोमोटर होल्डिंग कमी आहे. FIIने अचानक विक्री केल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स खाली आलेला आहे. तर आता मॅनेजमेंट त्याच्यावर काय निर्णय घेईल, तसेच मित्रांनो नवीन जे चेअरमन असतील ते काय निर्णय घेतील याच्यावर या कंपनीचे भवितव्य ठरेल. परंतु माझ्या दृष्टीने तरी सध्या तरी ह्या कंपनीत लगेच रक्कम गुंतवणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आता आपण HDFC बँकेची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे, परंतु 2च महिन्यापूर्वी मी HDFC बँकेचा पूर्ण अभ्यास असणारा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याची मी लिंक, त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. 2 महिन्यापूर्वीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला, तेव्हा या कंपनीला आपण उत्तम असा दर्जा दिलाच नव्हता. ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे असंच सांगितलेलं होतं. तर मित्रांनो, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा ही विनंती. भारत माता की जय.